गाडग्यात लय भारी आणि कोरड्याच केलं वांग्याच ही म्हणजे किती खाऊ किती ठेवू असं व्हायचं. शाळेला मला गाठलंच नाही. मला म्हणायचे अनुबाई तू मूल घे राहा. मग आता अनुबाई मूल घ्यायलाच. भांडणं म्हणजे काय साधी नव एकामेकी जिपऱ्या धरायचं आणि चावायच्या आणि मग ते खरडा करायचा लुटकी भरून ठेवायचा. माचोळे असायचे. आता यांचं बेड लावलेलं असते. काय तर हुडकाय झालं तर ती दिवा लावायचं दिव्यानं हुडकायचं. अंधार किट पडलेला असायचा. काय त्यावेळेस होता का भेंडभाज्या वगैरे? हे तसलं कुठलं भेंडभाज्या कुठला आणि काय कुठलं असं मेंढराची कोकर असते का नाही तसलं मासे बांधतात. मांडविवाच्या दारी दारी वय अगया बाई मांडविवाच्या दारी वय नवरी कापती थारू थारा थारा अगया बाई कापती थारू थारा. माझ्या मासुळीच्या दारी यारी वे अगया बाई मासुळीच्या दारी वाय माझी रुदी तीन टसवे अया बाई रुदी तीन टसवाय. काय काय जाती कसल्या असायची होती पहिली जाती ना हायरी घेत ना ठेवली बघा. कसला दगड असायचा ते? दगड चांगला असायचा. होय तेवढी अशी दोन बायांना ओढत नव्हती. तिघी बायका बसत होतो. होय आणि दळत होतो. वर गाणी म्हणायचं. कोण कोण दळायचं तुम्ही? माझी जाऊन मी. होय आणि तिसरं कोण असायचं? दुसरं सासू असायची आजी सासू असायची. सासून मी दळत होतो. दोघी जण मिळून? होय 2 जण दळत होतो. होय कस काय जमायचं दोघींचं एवढं? होय जमायला काय झालं गाणी म्हणायचं. पहिला तर सासरवास असायचा. हे मला सासरवास कसलाही नव्हता. होय नाही बर सासरवास नव्हता. आज सासू एक होती ती बी दळ लागायची आम्हाला. होय सासरा सासू माझं दिरण जाऊ वारली. तिची 3 मुलं होती. बर एक मुलगी आणि 2 मुलग होत. काय सासूचं नाव काय? कमळाबाई. होय आणि आज सासू होती ती? तिचं बी कमळाबाईच होत. बर तिचं बी कमळाबाईच होत. मग कोणी असा म्हणतो ती आम्ही इथं कमळाच म्हणतो ती इथली सगळे. बर आणि माझ्या सासूच बी कमळा होत. आणि गाणी काय काय असायची त्यांची? गाणी लय भारी म्हणायचे त्या. होय होय गाणी म्हणायच्या चांगली. म्हणा की त्यांची गाणी वगैरे जरा. त्यांची गाणी वे ते म्हातारी पहिली म्हातारी होती ती कशी तर आपली साधी भोळी म्हणायची. हो बर आणि माझी सासू आहे का नाही ती चांगली म्हणायची. होय म्हणा की त्यांचं एखादं गाणं. सासूच माझी होय. माझ्या घराला पाव गईना माझ्या घराला पाव गईना काय केलं म्या जेवायाने व केलं म्या जेवायान काय केलं म्या जेवायाने व केलं म्या जेवायान खिरी खोबर झाले वे दाट खिरी खोबर झाले वे दाट आता माझ्या या बाळायाला वे माझ्या या बाळायाला कटी कराला टाकावे पाट कटी कराला टाकावे पाट कटी कराला टाका पाटे व कराला टाका पाट. तुमचं माहेर कुठलं? हरेवनाळ. होय कुठं आलं होते? इथं बिरनाळच्या पलीकडं. होय तुमच्या वडिलांची शेती वगैरे होती का? होय 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 शेती आहे आता सुद्धा भरपूर शेती. किती वडील आहेत का? वडील आहे आमचं बारका असताना वारले. होय मग त्यांना कधी शेती करताना बघितले का तुम्ही वडिलांना? वडिलांना बघाय कुठलं असं लहान असताना वारले. बरं बरं बरं. मग शेती कोण करायचं नंतर? माझा चुलता करत होता. होय मग तुमचा सांभाळ चुलत्यानेच केला? आमचा सांभाळ 4 बहिणी भावंड होतो. चुलत्यानेच आमच्या सांभाळ केला. आमची लग्न येव सगळं करून दिलं. होय चुलत्यानं आमच्या. बहिणी किती तुम्हाला? बहिणी मी एकलीच होती. 3 जण भाऊ होत. होय आणि चुलत्यानं आम्हाला सांभाळले का नाही त्याच्यात 3 लेकी 2 लेक होत. होय
मग तुमची लहानपणीची आता ही तुमचे भाऊ तुमचे भाव त्यांचे ते चुलत्यांची पोरं तुमचे खेळ काय असायचे हो लहानपणीचे? खेळ असाय ती शाळा जायची, मी त्यांना घ्यायची सांभाळायची, चुलता चुलती आम्हाला दिवसभर कामाला जायची हा रोजगारला. हा. शेतीत बी असं पाऊस पाणी नसतं म्हणजे काय पिकतंय हो. मग तुम्ही जात नव्हता का शाळेला? शाळेला मला गाठलंच नाही. का? नाही गाठलं नाही मला. अशी बारकी मुलं घ्यायला ठेवलं हा. ते मी शाळेत गेलीच नाही. म्हणजे तुम्हाला मुलांसाठी शाळेत घातलं नाही? नाही ही मुलं घ्यायच कोण चुलता चुलती आम्ही 9 जण मुलं होतो. हा. तिने कामाला जायची, मी मुलं घ्यायची बारकी, स्वयंपाक करायची, लुटून काढायची, भांडी धुयायची. हा. हे असं माझं काम चालूच दिवसभर. बर. ती मुलं काकाला घेऊन हा. मग त्याने दिवसभर रोजगारला जायची. मग तुम्हाला कधी शाळेत जावं वाटलं होतं का? जा वाटून काय करायचं, मुलं कोण घ्यायचं. जा वाटत होत होय. पुरी चालल्या मी जा वाटायची की शाळेला. होय. पर मला म्हणायचे अनुबाई तू मूल घे राहा. हा. मग आता अनुबाई मूल घ्यायलाच की. होय. मग काय करायचं. बर. मग माझा मोठा भाऊ एक आणि मी एक. ती जरा मोठा भाऊ बी थोडा दिवस गेला शाळेत. हा. मग पुन्हा ती बी बंद झाला. बर. ती बी घरात कोण काम करायला नाही म्हणून राहिला ती बी. मग ती काय करायचं घरात थांबून? ते थांबून असंच की काय शेरड असली तर सोडायची, हा. एखाद मस असते तर सोडायची, हा. असं ते काम करायचं आम्ही 2 जण. मग ती मुलं बघायची. हा. हे असंच आमचं दोघात सुरू असायचं. किती गुरं किती होते? गुरं कुठली 2 गाया होत्या हा. आणि 2 रेड होतं. हा. आणि दुसरी जनावर कुठली हा. नाही जनावर नसायची. मग हे 2 जण माझा चुलता आणि चुलती कामाला जायची दिवसभर. कुठं जायची कामाला? ते काय असं काम? कामाला तळ्याला जायची. लोकांची खळी आपली पहिली मिसनी कुठल्या हो. हा. मिसनी नसायच्या, बडवायची मुंगल्या घेऊन. बर. मुंगल्या घेऊन बडवायची, उभा राहून काट्यान बडवायची. हा. आणि मग ती येळाच्या लोकांची खळी करायची. हा. आणि संध्याकाळी आपलं पायली 2 पायल्या दाणं गाठलं म्हणजे तेवढं घेऊन यायची घरला. बर. मग ती मुलाशांना खाया नको का होय. घेऊन यायची घरला. मग आणि दुसऱ्या दिवसाला तेवढं दळून आणायचं, करून खायचं. हा. आणि दुसऱ्या दिवसाला कामाला जायचं. दळून कुठं आणायचं? दळून गावात आणायचं. नाही तिप्पाळे येतात आमच्या गावाजवळ, हा. रेवनाळ जवळ. हा. त्या तिप्पाळला दळून आणायचं. कशाला? तिप्पाळला गिरणीन दळून आणायचं बर, बर. डोक्यावर घेऊन. आणि ती जात्यावर पण दळत होती ना पूर्वी? होय जात्यावर बी दळायची की. हा. मी जात्यावर बी बारका असताना दळ लागले चुलतीला आमच्या. होय. होय बर. चुलतीला गाणी म्हणत दळ लागायचं. हा. आणि नाहीतर मग आपल्याला दळण होईना का नाही डोक्यावर घेऊन जायचं बघा पायली 2 पायल्या हा. त्या तिप्पाळला जायचं दळायला. बर. दळून आणायचं तत्व जाऊन गिरणीतनं? गिरणीतनं. होय. एकटं जायचं का? होय एकटं जायचे. तर आमच्या चुलतीचे माहेर होतं नाही वाटला. बर. मग तर त्यांच्यातलं कोणतं राज झालं तर सोबतीला न्यायचं. हा. मला एवढं घालवा मामा म्हणायचं. हा. मग काय तर असं करायचं. काय करायचं कालवण वगैरे कशाची असायची? काय काय साई कालवण? कालवून काय बाजारात आणलेलं, कुठं दोडक्याचं, हा. कुठं वांगी. हा. आणि असंच की. बर. आणि रताळ असायची, रताळ शिजवायची, गाजरं आणायची खांदायची. बर. हे असं असायची पहिलं. आता काय रताळ गाजरं आहे ते का? आता माहिती का तशी? आता काय नाही. आधी लय असायची का? आधी लय रताळ आमचा चुलता तर असा पाट्याच्या पाट्या खांदायचा. बर. आणि मग ते आणून शिजवायची. हा. मग ते सगळेजण ताक रताळ खायचं. मसरा असायची दुधाची. होय. हा. आणि शिजावची कशात ती? शिजवायची नाही खपराच्या डेरा असतोय नाही हा. डेऱ्यात हंडी घालायची. बर. हंडी घालायची, वरनं गौऱ्यान झाकायचं. हा. आणि खाली डबर पाडून त्या डबऱ्यात पालतं घालायचं. बर. आणि वरनं ही गौऱ्या घालायच्या हा. डेऱ्यावर. बर. आणि ती मग भाजून आतल्या आत निघायची. होय. मग ती खायची बघा आत पिवळी जरत व्हायची. बर. ते सगळेजण खायचं बघा 2 मग रताळ खायचं. हा. आणि मग नाहीतर ताक रताळ तर खायचं. हा. असं करायचं. ते रताळ दिशी असायची का? हा दिशी रताळ पिवळी जरतात. होय. होय. मग ती तुमच्या रानात असायची का दुसरीत नाही आमचा आभार लावायचा माझा चुलता. होय. होय लावायचा रताळ. होय. मैंदाळ लावायचा, खांदून आणायचा टिकावान. हा. आणि कुठले बैल हे नसते तर का नाही हा. खांदायचा असं टिक्काव घेऊन. बर. आणि मग ती शिंदाडाची पाटी भरून आणाय. पहिल्या शिंदाडाच्या पाट्या असायच्या बघा. बर. त्या पाट्या भरून आणायची रताळ. शिंदाडा पाट्या म्हणजे ते कसल्या? शिंदाडाच्या पाट्यावर ही शिंदी आहे ते का नाही, शिंदी झाड आहे ते का नाही, हा. त्याच्या फोका काढायच्या बर. आणि त्याच्या पाट्या बनवून देते. बर.
मग ती पाट्या बनवून आणल्या का नाही शान काढा ही पहिल्या पाट्या शिंदाडाच्याच होते होय आणि असल्या कुठल्या आता ही निघाली हा समृद्धी पाट्या फाईवरच्या काय म्हणते ती लोखंडी ते आता निघाले ते काय? आता हा. निघाले त्या आणि आणि ती पहिल्या कुठल्या व होय शिंदाडाच्या सगळ्या शिंदाडाच्या पाट्या सगळ्या आणि कितीला मिळायची ती ती पाटी किती 30 रुपयाला नाही 20 रुपयाला हा पहिली पाटी होय आता ती बी 100च्या आत देत नाही त्या रताळी लागण कशी करतो तो चलतो तुमचं काय करायचं सरी सोडून वाकुरी तोडायची हा पुन्हा मग ती रताळा याला असं गोळा करून आणायचा हा येळ्यानं बायका कापायच्या हा कापल्यावर मग ती एक इतभर हातभर कांडकं करायचं बर आणि मग ती 4 बोटावर लावायची कशा रताळ्याचं रताळाची याल बर 4 बोटावर लावायचं हा आणि मग पुन्हा ती 1 महिना 15 दिवस गेलं का नाही हा ती भांगलायची बर भांगलून मग ती भांगललं का नाही मग याल पसरते बर रताळाच हा मग त्याला पाणी देत राहायचं एकदा दोनदा भांगलं म्हणजे पाणी देत राहायचं हा आणि पाणी कसं असायचं पूर्वी मोटर वगैरे नसायची ना नाही नाही मोटर नसली तर मोठा हाणायची होय. बैल झोपून बर बैल झोपून मोठ हाणायची हा माझा ते धाकला भाऊ मरल्याला लय असं गाणी म्हणून मोठ हाणायचा होय होय गाणी म्हणून मोठा हाणायचा इळा आणि माळ हा मोठा हाणून मग ती एक जण दार धरायचा हा आणि एक जण ती बैला संग मोठ हाणायची बघा बर तर इथं तुम्हाला दाखवली असती ती मोठ पर आता मोठ नाही आणि ते गाणी कशी असायची काय असायची गाणी काय बी म्हणायची हो. मोटरली आता गणेशांची गाणी काय असते एका दुसरं म्हणून दाखवायची गाणं गाणं हा ते म्हणायची बघा माळ्याच्या मळ्यामध्ये माळी बसला कोपी मध्ये माळी बसला कोपी मध्ये फुलं तुडी तू टोपी मध्ये ती गडी म्हणायचं असलं गाणं बर हम्म. बर आणि दिवसभर मोठ चालायची का हा दिवसभर 4 वाजस तर अशी मोठ चालायची होय हा पाणी हिरीतलं संपूस तर मोठ चालायची हो. संपायचं का पाणी हा. पाणी संपायचं नाही पहिली हिरीशनला पाणी असायची हो. हा पाणी संपवायचं नाही बर मग ते भाऊ माझा मोठ हाणायचा हा आणि चुलता माझा दार धरायचा मग ते बैल किती असायची मोठं लाव 2 असायची का हा 2 बैल असायची हा नाडा सोंदूर ती येटाण असायची बैला गळ्यात हा मग ती झोपायची बैल मोठ असायची मोठं पाणी काढायचं बर मग आणि प्यायला पाणी कुठलं प्यायला पाणी आणायचे लांबलं पहिलं पाणी तर तामत 4 उन्हाळ्यात सवाळलंय होतं पाणी हा मग ते कुठल्या तर हिरीज नाहीतर झऱ्याचं असं म्हणून लांबला आणायची पाणी होय हा. विहिरीच पाणी पित नव्हतं का हिरीज नाही पाणी पित नव्हती ते सावळ होतं काय पहिलं सवाळ होतं पाणी ती पित नव्हती होय हा मग चुलत्यांबरोबर शेतीत वगैरे काम करायला तुम्ही जायचं का नाही नाही आम्हाला कधी चुलता नेत नव्हता होय नाही नाही पण असं त्यांचं सहज त्यांनी- आपलं त्यांचं त्यांनी 2 जण नवरा बायको करायचे होय हम्म. सहज आपलं फिरायला म्हणून वगैरे जात होतो तुम्ही शेतात म्हणे होय जायच की फिरायला जाया जळान काटू गावात काढला काय जायच की होय होय काय काय सहज राहणार त्या काळात काय काय पिकं असायची पिकं कुठली तवा काय व शाळू बाजरी हा काय हळदी ही कुठल्या हा तवा हा नव्हत्या हळदी रताळ हा गाजर हा आणि हेच असायचं बर वांगी लसूण कांद हा हे असे लावायचे सगळं ते गावरान असेल देशी ते देशी असायची वांगी जास्त असायची होय होय देशी वांगी त्याला ही असायचं काय खाजा बिज एरिया असायचा का त्या काळात हिऱ्या मारत होती पहिली मारत होते होय मारायची हिऱ्या मारायची लसणाला हे मारायची राख मारायची होय लसणाला बर लसणाला हिऱ्या बिऱ्या काय मारत नव्हती हा पण एरिया आता आली आधी नव्हता ना एरिया आधी कुठला हिऱ्या होताच हिऱ्या हायच पहिल्यापासून होय होय आताच ही निघाली ही दुसरा माल बर हिऱ्या पहिल्यापासून हायच हो मग तुम्हाला नवीन कपडे घालायला मिळायचे का मिळायची कवा नवीन मिळायची कवा जुनी मिळायची हा सारखी तर नवीन म्हटलं तर कुठली आणायची होय हम्म. कधी असायची नवीन कपडे कधी असायची कधी तर सण वार आला म्हणजे असायची हा कोण आणायचं कपडे चुलता माझा आणतो ताई कुठनं आणायचं जतमधनं होय हा मग बाजारला कधी चुलत्याबरोबर जायचं का तुम्ही जायची की होय होय चुलत्यानं आमच्या सगळ्या आवस केली हो आमची हा होय हाय का चुलता ते वारला आता 2 वर्ष झाली होय हा बर चुलत्यावरून एखादं गाणं म्हणता येईल का होय येते म्हणायची
यारांचा इकडे माझ्या मायावीरच्या वाट वाटेव अगया बाई मायावीरच्या वाट कोण येतो या शाहू राजा राजाव अगया बाई येतो या शाहू राजा जन्म दिल्याला नाना माझा माझा वय अगया बाई दिल्याला नाना माझा वय माझ्या मायावीरच्या वाटे वाटेव अगया बाई मायावीरच्या वाटे वय कोण पांढरा भडईक इकव अगया बाई पांढरा भडईक माझ्या बाळाला सांगू किती किती व अगया बाई बाळाला सांगू किती वाय मामा होई कावळीक इकव अगया बाई होई कावळीक माझ्या मायावीरची वाट वाटेव अगया बाई मायावीरची वाट टाक्याला उनी फोडईली व अगया बाई लावूनी फोडईली वाय आता नेनते माझी साळू साळू अगया बाई नेनती माझी साळू साळू दिवोनी जोडाईली व अगया बाई दिवोनी जोडायली वाय हे मला हे सांगा की तुमचे खेळ काय असायचे पोरे? लहानपणी खेळ काय खेळायचा तुम्ही? खेळ काय व असं खड खेळायचं हा, आणि गद्या खेळायच्या हा, हेच की खेळ ना आणि कुठला दुसरा खेळ कोण मुलं असायचं? घ्यायची हा. खेळायला कोण कोण असायचं? खेळायला माझे एक जवळ्यात दिल्या चुलत बन हा, एक परतापुरात दिल्या बर, हे आम्ही दोघी तिघी जण असायचं 4 जण हा. खेळायचं भांडणं करायचं का? भांडणं करायचं भांडणं करीन तर व. भांडणं बी करायची की काही असायची भांडणं? कशावर नाही भांडणं? कशावर म्हणजे भांडणं म्हणजे काय साधी नव हा, एकामेकी झिपऱ्या धरायचं होय आणि चावायच्या एकामेकीला. होय, बर, चावायचं कोण कोणाला ऐकेना का चावायच्या एकामेकीला. होय. आणि सगळ्यात जास्त आगाव कोण होतं? आगाव म्हणजे ती जरा जवळची बहीण आगाव यायची. होय, हा बर, ती जरा मोठी होती हो आम्हाला. बर, ती जरा आगाव यायची. हा, आणि परतापुरात एक आहे हा. ती पण असायची आमच्या संग. रुसून जायचं कुठं? रुसून बसायचं जाऊन तिकडं पाहुणे तिकडं जाऊन रुसून बसायचं. हा, आणि भांडणं झाली म्हणजे मग चुलता आमचा नेहायला यायचा. हा. काय म्हणायचं चुलता? चुलता म्हणायला कशाला भांडणं करताय पूर्ण हा, खेळ जावा निवांत हा, एकामेकीची कळ कशाला करताय म्हणून आम्हाला कावायचा आणि रागले यायचा. होय, चुलता आमची लय माया करायचा व. होय. चुलती काय जीव लावायची का चुलती? होय होय होय, चुलती मग जीव लावतो तू चुलत्या परस. बर. काय काय कसा जीव लावायची? जीव लावायची दळायसाठी भाकरी करायला भांडी धुयाला हा, लुटून काढायला हा, मुलं घ्यायला हा. ही लावायची की चुलती. होय, हाय चुलती माझी अजून बर. हाय. चुलतीवर नाही का दिलं का ना म्हणता? येते यायला काय झालं? म्हणा म्हणा मग. माझ्या तोंडात आई आई वे तोंडात आई आई माझ्या तोंडात आई आई वे तोंडात आई आई काटा मोडायला होती साई वे मोडायला होती साई काटा मोडायला होती साई वे मोडायला होती साई बाई मी म्हणती बाबा बाई वे म्हणती बाबा बाई बाई मी म्हणती बाबा बाई वे म्हणती बाबा बाई. खायला काय काय म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला खायला काय आवडायचं त्या काळात? त्या काळात खायला आम्हाला काय व भाकरी मिळाय ना भाकरी मिळली तर बी
हीच की रताळ, ताक, बाजरीची भाकरी, जुंधळ्याची, हा. कवा चपाती केली तर हीच आवडायची की खायला. चुलतीला काय म्हणायचं मग तुम्ही, आई म्हणायचं का काय म्हणायचं? काकूच म्हणतो. काकू म्हणत होता काय? हा, काकू. मग काकू तुम्हाला म्हणजे काकूच्या हातचा पदार्थ काय म्हणजे असं काय तर धपाट असेल, होय होय मार्ग धपाट. असेल, काय जास्त तिच्या हातचं काय आवडायचं काकूच्या हातचं? जास्त काकूच्या हातचा आंबोळ्या आवडायच्या बघा. होय, हा, कशी बनवायची? जुंधळ्याच्या आंबोळ्या. चुंदळ्याच्या, हा, ज्वारीच्या? ज्वारीच्या. होय. ज्वारीच्या आंबोळ्या आता काय करते ती गव्हाच्या हा. आणि तांदळाच्या? हे ज्या तांदळाच्या करते ती. हा. पर पहिला आम्ही ज्वारीच्याच करायचो. कशा करायच्या ज्वारीच्या आंबोळ्या? ज्वारीच्या आंबोळ्या त्यात मेथी घालायची हम्म. आणि तांदूळ टाकायचं, जिरं टाकायचं, हा. मोहरी टाकायची. हा. ते सगळं मिक्स करून दळून आणायचं. बर. दळून आणून मग ती पीठ भिजवायचं. हा. भिजवून मग ते आंबोळ्या तवा ठेवून, आंबोळ्याचा तवा असतोय बर. ते ठेवून मग भाजायच्या आंबोळ्या. हा. मग ते आल्या तर चांगल्या आल्या, हा. नाही मोडायला लागल्या का एकदा मोडायला लागल्या म्हणजे मोडायची लागते. होय. नाही मग आल्या म्हणजे चांगले येते त्या. काकू चांगलं करायची कधी? होय चांगलं काकूला करायचं. जमायचं का? जमायची की मला दुर्डी भरून आंबोळ्या करून इकडे द्यायची माझ्या घरला. होय. होय पोरं खाते तुझी नेजा म्हणून. बर. आंबोळ्या करून द्यायची आणि धपाट द्यायची करून, हा. बांधून द्यायची मला. हा. होय काकूला आमच्या धपाट आंबोळ्या लय आवडत होत्या. होय. आणि तुम्हाला येतं का तशा आंबोळ्या, तुम्हाला येतं का आता? येत होत्या पण आता या पोऱ्या आल्यापासून, सोना आल्यापासून मी का केल्याच नाही. का सोनाला शिकवलं नाही का? सोनाला येते ते की, होय. येते त्या सोनाला, हा. पण मी कवा केल्या नाही त्या सोना आल्यापासून. मग ती आता तुम्ही म्हणताय ती तुम्ही जर नाही शिकवलं तर मग त्यांना कसं जमणार ते? नाही करते द्या सोना माझ्या. नाही ह्याच्या जुंधळ्याच्या ज्वारीच्या येते द्या, होय. ज्वारीच्या येते द्या. त्यात जरा तांदूळ बक्कळ टाकायचा हा. आणि मोहरी, मेथी, जिरं टाकायचं होय. आणि करायच्या. मग तांदूळ जरा बक्कळ टाकले का नाही हा. ती काठ बांधते. बर. शाळवाच पीठ असते हा. ती काठ बांधून मऊ दळून द्या म्हटलं मी, मऊ दळून देते ती. होय. आणि मग त्याचं चांगलं भारी होतंय. ती आधी ही पण खायची आहे ना, ठेसा मिरचीचा? हा, हिरवी चटणी. हा. हिरवी चटणी बिले खायची पहिली. होय. कशी बनवता तुम्ही पहिली? पहिली काय लसूण घालायचं, जिरं घालायचं हम्म. आणि कोथिंबीर घालायची बर. आणि ती चेचायची, वरवट्यान चेचायची. बर. आणि मग ते खरडा करायचा, लुटकी भरून ठेवायचा. हा. आता काय लुटकी आहे ती का तसली? पहिले लोटक्यात ठेवत होता का? लोटक्यात ठेवायची. हा. वांग्याच कालवण हे सुद्धा अशा खापराच्या गाडग्यातच करतो ती होय. पहिली. हा. आमच्या माहेरात तशी ती खापरा गाडग्यात आमची आजी चुलती करायची. हा. होय. म्हणजे ती मातीची भांडी असायची पहिली? मातीची जी असली कुठली हो आता जेवण काय काय असायची मातीची भांडी? मातीची भांडी कालवणला तीच. हा. काय भाकरीला पाणी, भाकरी मळाय बसलं का तीच गाडगं घ्यायचं. हा. आणि चटणी भरायचं झालं तीच, हा. ताक करायचं झालं तीच. होय. सगळं असं ती भांडी हिजीच होती व. किती गाडी असायची मग सगळी? मग गाडगी किती झाली बघा की, ताकाची एक, हा. दुधाची एक, हा. दह्याची एक हा. आणि चटणीची एक बर. आणि भाकरीला पाणी घ्यायची एक. गाडगी झाली किती, खरड्याची एक. बर. मग गाडगी झाली किती मापा. मी 7-8-10 गाडी असतील ते. हा, गाडगीच असायची व. पहिलं कुठलं असं हे नसायची. हा. भांडी असल्या डिचक्या जर्मलच्या कुठली व, हा. काय नसायचं. ते दूध दही लयच बाहेर लागत असेल गाडग्यात? होय गाडग्यात लय भारी. आणि कोरड्याच केलं वांग्याच ही म्हणजे किती खाऊ किती ठेवू असं व्हायच. होय. कालवण केलं म्हणजे हा. वांग्याच. आणि त्याला आता एवढा सौदा घालते ती, पहिला कुठला सौदा व. पहिलं काय घालायचं तुम्ही? पहिलं घालायच बघा ती शेंगदाणा कुठलं मिळायला, हा. नुसतं एक लसणाची कुडी घालायची हा. आणि जरा जिऱ्या दाणा मिळला तर घालायचा, नाही तर झालं बघा वतायच पाणी. हा. चला केलं बघा कालवण, खावा पोरांनो. एवढं ती बाहेर लागायचं कधी? होय. हा. चव झार. कस काय एवढं चव लागायची होती? चव पहिलं सगळं चव लागत होतं. हा. आता नाही चव लागत. होय. आता किती बी कष्टान करा, हा. आता चव लागते का बघा. हा, हा. आता मिक्सरला लावून त्याची चव जाते. होय. पहिलं घास वरवट्यावर वाटायची, नाही लोटकं घेऊन लसूण वाटायची लोटक्यान, हा. हातात लोटकं घेऊन. हा. पहिले सक्रातीला 5 असं मोगा आणायची. बर. आणतो ते सक्राती 5 प्रत्येक बायचा खण. हा. आणि आता ती अशी बुळकी आणते ती बघा आता. आता ना पहिलं म्हणजे मोठी गाडी असायची ना. हा, मोठ्या सक्राती एवढ्या सक्राती असायच्या. हा. मोठ्या सक्राती आणायच्या, हा. त्याच्या उतरंडी बनवायच्या सांदाडीला, हा. घराच्या सांदाडीला आत. होय. माचुळे असायच्या. आता यांचं बेड लावलेलं असते. हा. पहिल्या माचुळे असायच्या. बर. माचुळीच्या कडेला 5 उतरंडी लावायच्या. बर.
मग त्या पाचची उतरंडी हा माझी चुलती गाणं म्हणायची. हा पाचिया उतरली पाचिया उतरली उतरणी याव पाचिया उतरली लिकी साळूच्या ध्यानामंदी साळूच्या ध्यानामंदी ध्यानामंदी लिकी साळूच्या ध्यानामंदी भाऊ भाऊजाच्या राजामंदी भाऊजाच्या राजामंदी राजामंदी भाऊ भाऊजाच्या राजामंदी नाही जायाचं कोणामंदी जायाचं कोणामंदी कोणामंदी नाही जायाचं कोणामंदी. ते माथाळा असायचं काय ते माचुळी माचुळी हा माचुळी दाणं ठेवायला 4 पाय असायचं वर फळ्या असायच्या हा आणि त्यावर दाणं टाकायचं हा आणि मग ते माचुळी उतरंड अशा 5ची उतरंडी असायच्या माचुळीच्या कडेला. बर ती माचुळीवर काय काय ठेवायचं हो तुम्ही? माचुळीवर ठेवायचं ज्वारी ठेवायची हा आणि गहू ठेवायचं हरभरू ठेवायचं हा खपली ठेवायची हा असं सगळा माल होईल ते ठेवायचं हो. कशात घालून ठेवायचं ते पोती भरून ठेवायची पोती शिवून होय हा माचुळीवर? माचुळीवर आणि अजून काय असायचं होते सोबत त्या माचुळीवर ठेवलेलं काय काय असायचं अजून? तेच की गहू असायचं हरभरू असायचं हा आणि बाजरी असायची खपली असायची हा अशी थापी लावायची मग माचोळीची. आणि दुसरं सामान काय असायचं अजून? दुसरं काय आपली हीच की घरातली काय इकणं ही. त्या माचळावर कधी तुम्ही असं लपून वगैरे बसायचं वर चढून बसायचं का कधी? बसायची की खेळायची की. होय होय जरा सांगायचं खेळायचं आणि भ्या वाटते म्हणून आणि पोती बिती अंगावर पडली तर हा काय करायचं म्हणून आणि पळून जायचं हा असं करायची. होय लय अंधार असायचा आहे ना ते, म्हणजे एका खोपाड्यात असायचं ते. खोपाड्यात लाईट कुठली काय कुठली हा काय तर हुडकाय झालं तर ती दिवा लावायचं दिव्यानं हुडकायचं हा अंधार किट पडलेला असायचा हा बॅटऱ्या तर कुठल्या आणि काय तर कुठलं होय दिवं लावल्या शेवट कुठलं काय होतं पहिलं बर दिवस लावायचं हा 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 दिव्यानं हुडकायचं बघा माचोळ खालनं काय गावतंय का होय खुरप कुठं काय असं बघायचं हुडकायचं हा आणि दडून खेळायचं माचोळीच्या खालनं हा आणि भ्या वाटायचं कोण मारतेत गाय गी कोण येते गाय गी हम्म. शिवा देतेत गाय गी म्हणायचं असं चालू आणि असायचं. ते दिवं कसलं असायचं पहिलं? दिव त्या चिमण्यावर हा एवढ्या एवढ्या चिमण्या असायच्या की हा लोखंडाच्या. होय हम्म ते काय कशावर त्यात काय घालायचं दिव्याला? काय तेल कसलं असायचं काय असायचं? तेल राखील होय हा राखील रॉकेलच्या चिमण्या. असायचं आणि त्याला वात वळून ही करायची वळून करायची आणि ववायची होय चिमणी म्हणायची त्याला. बर 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 पहिली. बर. आता ते उतरंडीमध्ये काय काय असायचं त्या ठेवलेलं ते गाडग्याच्या ज्या उतरंडी असायच्या त्यात काय काय गाडग्यात असायचं? काय आता पहिल्या बाया ठेवायच्या व पैशा सकट ठेवायच्या हा पैशा सकट ठेवायच्या हा चटणी मीठ कुठं राळ्याच तांदूळ साळीच तांदूळ हा हे अशी प्रत्येक गाडग्यातनी अशा 5 उतरंडी जोडीने असायच्या. बर 5 उतरंडीला कुठं 8 एकाला गाडगी एकाला 9 असायची एकाला 10 असायची एकाला 11 असायची अशा 5 वळीने उतरंडी लावायच्या. बर आणि मग ते काय चोरून मोरून ठुल्याला हे इकडं तिकडं पैसा अडक असायचो होय त्या गाडग्यातनी ठेवायच्या बर पहिल्या बाया. हा मग आता जी काय आता पाकिट असते ती हा आता तेजुरी असते ते त्यांच्या. आणि ते उतरंडी लावलेली जी गाडी असते ती फुटायची का हो? नाही फुटत नाही ते हा आपण त्याला धरलं तरच फुटते ती. हा म्हणजे पडलं बिडलं तर? हा पडलं डाकाला ती बरोबर खाली आळी केलेली असते ती. होय आळ्यातनी बरोबर 5 उतरंडी लावायच्या बर बर बर. वळीनी. होय 5 असते द्या कुणाच्या 9 असते द्या हा अशा वळीनीच लावायच्या बर बर बर. माचोळीच्या कडेला. हा 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 हा. म्हणा बरं ते दुसरं गाणं ह्याच्यावरच. उतरंडीवर हा म्हणा की. या ग पाचिया उतरणी पाचिया उतरणी या ग पाचिया उतरणी पाचिया उतरणी आली की साळूच्या ध्यानामध्ये साळूच्या ध्यानामध्ये
की साळूच्या ध्यानामध्ये साळूच्या ध्यानामध्ये भाव भावजाच्या राजामध्ये भावजाच्या राजामध्ये भाऊ भावजाच्या राजामध्ये भावजाच्या राजामध्ये नाही जायचं कोणामध्ये जायचं कोणामध्ये नाही जायचं कोणामध्ये जायचं कोणामध्ये आई बापाच्या राजामध्ये बापाच्या राजामध्ये आई बापाच्या राजामध्ये बापाच्या राजामध्ये दया दुधाची केली कडी दुधाची केली कडी दया दुधाची केली कडी दुधाची केली कडी भाव भावजाच्या राजामध्ये भावजाच्या राजामध्ये भाव भावजाच्या राजामध्ये भावजाच्या राजामध्ये ताक घियाला बाया ताक घियाला बाया सता थोडी सता ग थोडी सता थोडी सता ग थोडी आई बापाच्या बाया आई बापाच्या बाया राजा मंदी राजा गमंदी राजा मंदी राजा गमंदी भाऊ भावाचा बाया भाऊ भावाचा बाया कुणायाच्या कुणा गयाच्या कुणायाच्या कुणा गयाच्या चिमण्या निघाल्या बाया चिमण्या निघाल्या बाया उन्हाळ्याच्या उन्हा गयाच्या उन्हाळ्याच्या उन्हा गयाच्या जनावर राखल जायचं गुर राखल जायचं का तुम्ही जायच गे होय होय कोण कोण जायचं जायच माझा भाऊ एक होता थोरला हा भाऊ मी दोघ जण जायच होय काय काय असायची गुरु गुरु काय 2 गाय असायचे दिवशी एखादं रेडको असायचं एखादी म्हस असायची हा घेऊन जायचं आम्ही मळ्यात हिंडवायला होय हा आणि तिकडं गुरु राखायला गेलं तर खेळ काय असायचे तुमचे खेळ काय गद्या गाया खेळायचं खडे खेळायचं हा आणि पोरं मग ती चिंदांडू खेळायची मग आम्ही कशाला पुरी खेळतोय हा पुरी नाही खेळायचं आम्ही पुरी खडे खेळत बसायचं आपलं होय म्हणजे रानातली एखादी अशी आठवण आहे का म्हणजे तुम्ही झाडावर चढलाय काय चिंचा काढायला आंब काढायला होते का त्या काळात आंबे वगैरे तुम्ही झाडावर चढून काढत होता का काढत होतो की होय तुम्ही चढत होता का चढाई मी तर लय झाड चढले हा होय कोण कोण असायचं माझा भाऊ एक असायचा हा माझ्या चुलत बहिणी 2 जण असायच्या हा आम्ही सगळेजण मिळून असं चढायचं हा चिंचा काढायचं आंब तोडायचं हा असं आंबे झाड कोणाची असायची आंबे आमच्या मळ्यातच असायचे होय हा दुसऱ्याच्या मळ्यात आम्ही कोणाच्या जायचं नाही होय नाही नाही बर आणि कसला आंबा असायचं ते दुसऱ्याच्या मळ्यात आम्हाला आमचा स्वतः जाऊ बी देत नव्हता होय नाही नाही शिवा द्यायचा लोकांच्या मळ्यात हा जाऊ नका कुणाच काय घेऊ नका तोडू नका हा चोरून आणू नका म्हणून सांगायचं होय होय आमचा चलता लय वाईट होता आणि ते आंब कुठलं कुठलं होतं कसलं असायचं ते आंब आंब म्हणायची खोबरी आंबा म्हणायची केसरी आंबा म्हणायची आणि ते असायच गोड आंबा असायचं होय अजून आहेत बघा आता आमच्या मळ्यात ती झाड आहे ते का अजून होय 1-2 तर आहेत अजून सध्या हा किती आंबा निघायचं होतं त्याचं आंब निघायच की त्या खाल्ल्या आंब्याशेनला काय तर 400-500 आंब निघायचं हा आणि इकडं वर झाड होतं एक हिरीकडला एक झाड होतं आमच्या हा त्याला मांदाळ निघायचं 1000-2000 आंब निघायचं होय होय ते झाड मोठं होतं 1000-2000 आंब निघायचं रसाच होतं का ते का हा रसाचं गाभ्याच होतं चांगलं होय त्याला केसरी बिसरी काय नव्हती हा चांगला गोड आंबा होता आणि ते पिकू कसं घालायचो पिकू घालायचं
गव्हाच काढ आणायचं. हा गव्हाच काढ आणायचं. काढ आणून असं त्याची हे करायची, गोल आडी करायची ना आडीत घालायचं सगळं आंब. बर. मग ते पिकायचं. होय. हा पिकलं का नाही मग खायचं. हा काही कायला न्यायची. होय. असं चालू असायचं. पिकल्यावर लयच गोड लागत असतील ते. होय गोडच आंबा होता. हा गोड म्हणजे काय गुळमाट ढाणच लागत होता. ती पिकल्यानंतर असा त्याचा वासच येत असेल आहे का नाही. होय घम 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 वास येत होता मस्त. होय. सगळ्या घर भरून वास यायचा. बर. पिकल्यावर कळत असेल सगळ्यांना. होय कळायला काय झालं. हा सगळ्या घरातून वासच उठायचा आंब्याचा. हा पोरं लगेच सगळी जाऊन काढत असेल है का पोरं खायला? काही एक नव्हती, 8 9 10 पोरं होती. हा आम्हाला सांभाळलेले चुलतेजी न आम्ही 4 बनी भावंड ही 9 होती. बर. आणि माझा धाकला चुलता आम्हाला सांभाळलं नाही त्यांनी. हा ती दोघं नवरा बायकून 3 पोरं होती. बर. मग ती तकडे इगळीच असायची आणि आम्ही ही 9 जण इगळच असायचो. बर. मग ही 9 जण आम्ही होतो ते आमच्या चुलत्यानं सांभाळलं आम्हाला. हा 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 सांभाळून आम्हाला सगळं आमच्या 4 मुलांचं शिवरक्षण केलं. हा लग्न मला 4 मुलं झाली. माझं सगळं केलं चुलत्यानं माझ्या. तुमचं लग्न कसं झालं काय आठवतं का तुम्हाला? होय लग्न कुठं झालं लग्न? लग्न आमचं इथं नाही गावात झालं. होय. काय त्यावेळेस होता का बेंड बाजा वगैरे काय? तसलं कुठलं भेंडबाज्या कुठला आणि काय कुठलं. मग उगा आपलं रेडिओ लावून आपलं तांदूळ टाकायचे. हा शिंग हलग्या ती शिंग एक फुकायची बघा. बर. तसली शिंग फुकायचं एक हा. असायचं. झालं एक सुरण सण डपड. हा लग्नात मग गाणी बिणी कोण म्हणायचं का? म्हणतो ती गाणी म्हणायला काय. कोण होतं लग्नात तुमच्या गाणी मला आठवते का तुम्हाला? ते आमचे रेवणाच्या होत्या की होय. बाया. होय नाव आठवते होतं तुम्हाला कोण कोण होत्या? नाव आता काय ते आठवते देव लय दिवस झालं. होय. ती गाणी आठवते का तुम्हाला? का ती गाणी येते का आता ते? शेंडगे म्हातारी आता वारली. एवढा नवा विवाय एवढा नवा विवाय रिचा बाप रिचा बाप रिचा बाप रिचा बाप माग कशाला बाय माग कशाला बाय राईला राई गईला राईला राई गईला माझ्या नेत्या बाय माझ्या नेत्या बाय साळूचा साळू गईचा साळूचा साळू गईचा जोडांगणी बाय जोडांगणी बाय पायीला पायी गईला पायीला पायी गईला माझ्या साळूला बाय माझ्या साळूला बाय मागईन मागवईन मागईन मागवईन दुई दरवाजा बाय दुई दरवाजा बाय पडदे लावा पडदे लावा पडदे लावा पडदे लावा रूप चांदवी बाय रूप चांदवी बाय निच दावा निच गदावा निच दावा निच गदावा. आणि त्या काळात मटण मासे वगैरे खायचे का? होय मासं खायची मटण खायची. आम्ही तेवढं मटण आणलं तर खायचं मासं बिसं काय खायचं नाही. का? माझा मोठा भाऊ मासं ही धरून आणायचा हा पण मी खात नव्हती. तुम्हाला आवडत नव्हतं होय? हा मला आवडायचं नाही. हा मग ह्या बारक्या आमची पोरगी आहे का नाही हम्म. ही जेवणी होतं तवा कवा तर असं तिने सोलून दिलं तर खायचे. हा नाही मग सोलून देणं म्हणजे मला काय खाऊ बी वाटायचं नाही. कुठं आणायचे मासे ती काय? मासं ते माझा भाव आणायचा धरून तळ्यातनं खाल्ल्या. शेगावचं तळ आहे बर. त्या तळ्यातनं वर पाऊस झाला म्हणजे असं आमच्या रानात यायचं मासं. हा मोठं मोठं यायच कोकरासारखं मासं. होय एवढं मोठं? एवढं मोठं यायच मासं. हा
असं मेंढराची कोकर असते का नाही हा तसलं मासे बांधतात नाही होय. हो आमच्या रानात नाही आणि ते कसं धरायचे? धरायची आमची जाळ्या लावून होय. जाळ्या लावून धरायची बर जाळ्या लावून धरायची. आमचा भाऊ मस्त थोरला भाऊ मासा असं धरून असं 1 महिना इकाय जायचा होय. सायकलीवर बर मास इकाय जायचा कुठे इकायला जायचे? जतला बर जतला जायचा गावात जायचा असं इकाय झालंय मास होय. होय बाजारात नेऊन हा बाजारात नेऊन इकायचा असं झोकून बर तागडीन झोकून इकायची. बर आणि घरात बी खायला करायचा तर बी ती भाऊच माझा करायचा हा असं बायकावानी सुक्क मास करायचा हा पाताळ कालवण करायचा हा. सगळं करायचं. सांडगा असायचं का? हा सांडगं बी करायची मटक्याच सांगा की सांगच नाही लक्षात काय. यायला पाहिजे की सांडगं असायचं हा. सांडगं करायच्या पहिल्या बायाला होय. होय. माझी आजी तर लय सांडगं करायची. कशाच असं सांडग ते काय? सांडगं मटकीच पीठ दळायचं हा आणि भाजून दळायचं बर भाजून दळून हा मग त्याचं सांडगं तोडायचं. हा खाली कुठलं खाली कोंबड्या खाऊ दे वर माळीवर होय. पहिल्या माळीवर नाही जाऊन चढायचं आम्ही माळीवर हा चढून माळीवर उन्हात घालायचं बघा बर अशी धोतर घालून लांबती धोतऱ्यावर हा. दुसरं कशावर नाही सांडगं धोतर. अजून तुम्ही ते पांढरी. लोणचं बनवत होता कुरड्या भातोड्या होत्या ते कसं कसं बनवत कोरड्या सांगा जरा. पातोड्या पहिल्या कुठल्या ह्या आता निघाले द्या त्यावेळेस नव्हते का तुमच्या काळात? हे तसलं काय नव्हतं. मग कुरड्या भातोड्या हे आता 4 वर्षात निघालंय. होय 4 वर्षात कुठं आता माझा 25 वर्ष वय तेव्हापासून बघतोय मी अहो ही बाया मग करते त्या जो शहरातल्या आता तुमच्या हे इकडे आम्हाला- नाही काय? या रानटी बायाशांना कुठलं ह्या कामात जनावरात होत नाही. लोणचं वगैरे बनवत असेल ना? हा लोणचे लोणचं कसे हे कसे करतोय. असायचे? लोणचं आंब्याच करतोय हा. येडाच करतोय कोण लिंबवाच करते ती कशाचं म्हणलं आधी? लिंबवाज येडाज इडाचं म्हणजे? ईड असते ती ईड झाडाला झाड असते येडाज बर मग ते ईड असं 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 एवढं मोठं ईड असते. बर मग त्या येडाचं चिरायचं हा चिरायचं शिजवायचं हम्म शिजवून पिळायचं बर पिळून काढायचं आणि पुन्हा सगळा सौदा टाकायचा. हा लसूण टाकायचा जिरं टाकायचं हा आणि मीठ टाकायचं मोहरी टाकायची मेथी टाकायची हा. आणि आपण लोणचं आंब्याच कसं करतो का नाही बर त्या पद्धतीने इडाच बी लोणचं करायचं होय. पण आधी शिजवून घ्यायचं लागतं. ते आता आहे का? हाय गे कुठं आहे? अजून हाय दी इड तुमच्याकडे आहे का? होय हाय त्याचं आमच्या लोणचं आहे का? लोणचं आता कोण घालत असतेली नसतेली हे तर आता रोकला पटलाय म्हणत आहे घरांचा हा. मोका पटलाय तुम्ही बनवत नाही का त्याचं लोणचं मग आता? आमचे बनवते ते आहे का ते आता? बघायला आहे का घरात? आता घरात नसेल पर आंब्याच असेल येडाच नसेल. काय म्हणायचं त्याला? इडाचं? हा येड येड इड म्हणायचं का त्याला? हा. इड म्हणजे लिंबू इड लिंबू म्हणताय काय तुम्ही? येड लिंबू वेगळा ती लिंबूवाज असते का नाही ती वेगळं लोणचं हा आणि येड आहे का नाही येड मोठं आंब्यासारखंच आंब जरा बारका असते ती मोठं असते आंब्यापर्यंत. मग ते कसं गोड असते का आंबट असते ते? आंबट लागते हा. पर ते शिजवून पिळून काढलं का नाही हा पाक सगळं त्याचा आंबटपणा जातो. मग ते इडच काय लिंबूचा प्रकार आहे काय? लिंबूचाच प्रकार फक्त लिंबू बारका असते हा आणि ईड मोठा असते. अच्छा. तुम्ही कधी बघितलं नाही का ईड? आम्ही इड लिंबू म्हणतो ना, तुम्ही त्याला नाही ईड लिंबू म्हणजे ते लिंबू आलं मोठा असतो त्याला आम्ही इड लिंबू म्हणतो. मग ते तेच बघा हा ईड ती तुम्ही फक्त इड म्हणता का त्याला? हा त्याला आम्ही इड लिंबू म्हणतो त्याला, मोठा असतो ते. इडाज लोणचं म्हणतोय आम्ही. होय इडाज लोणचं करते दी आता लिंबवाज बी करायला दी हा आणि आंब्याज हा. असते. आणि लोणचं किती आंब्यात घालायचं होते काय कसं घालायचं काय? म्हणजे कशात घालतो लोणचं ते? आम्ही पहिलं खापराच्या गाडग्यात घालतो. हम्म. खापराच्या अशी डेरा आणायची एवढं एवढं हा कुंभाराखंड हा आणि त्या डेऱ्यात लोणचं चांगलं राहते. होय. किती दिवस राहील? डेर असं त्याला काय किती बी दिवस वरी 6 महिने राहते होय. काय सकट होत नाही त्याला. पहिलं मासोळ्या इरुद्या करंगुळ्या असायच्या हा जुडवी हा आणि पंजान काय आम्ही काय गाठलं नाही बाई लवाड कशाला सांगायचं. हा पहिल्यापासून या पोरी एवढं असल्यापासून पंजान कवा पायालाच लावलं नाही. हा. कंबरपट्टा असायचं बर कंबरपट्टा हाय हा माझा ते अजून. कंबरपट असायचं ना. हा हाय माझा अजून. ही पूर्वी बायाला घालायचे आहे ना असलं होय घालायचे. कंबरपट्टा? हा तोळबंदी असायची हातात. होय. तोळबंदी असायची बर ह्या हातात. आम्ही कुठं नाही बाई ते आता जाड बाया असेल ती घालते द्या हा. आम्ही आपलं बारीक आहे नाही. तोळबंदी ते ह्याच्यात असायच्या का? चांदीच्या हा चांदीच्या होय. असायच्या.
आणि कंबरपट्ट पण चांदीच. हा कंबरपट्टे बी चांदीचं. सात सरबीजाची नात, सरबीजाची नात, ज्याची नात सात सरबीजाची नात, सरजा सोडून बारा मोती, सोडून बारा मोती, बारा मोती सरजा सोडून बारा मोती, औषा बंधूची राणी लिहिती, बंधूची राणी लिहिती, राणी लिहिती औषा बंधूची राणी लिहिती, सात सरबीजाची नात, सरबीजाची नात, ज्याची नात सात सरबीजाची नात, अन त्या कुडे तुझा दांडा, कुडे तुझा दांडा, तुझा दांडा त्या कुडे तुझा दांडा, अन तसाच त्या गोऱ्या तोंडा, साज त्या गोऱ्या तोंडा, गोऱ्या तोंडान साज त्या गोऱ्या तोंडा, सात सरबीजाची नात, सरबीजाची नात, याची नात सात सरबीजाची नात, नत लिहूनी बघाया, लिहूनी बघाया, बघाया वेनत लिहूनी बघाया, औषा बंधूला मागाया, बंधूला मागाया, मागाया वे औषा बंधूला मागाया, पड पडी तुम्ही राजा वे, पडी तुम्ही राजा, पड पडी तुम्ही राजा वे, पडी तुम्ही राजा, आला मेघाजी काळा कोटे वे, मेघाजी काळा कोटे, आला मेघाजी काळा कोटे वे, मेघाजी काळा कोटे, जिमनी बाईचा हिरवा चिट वे, बाईचा हिरवा चिट, जिमनी बाईचा हिरवा चिट वे, बाईचा हिरवा चिट, पड पडी तुम्ही गे राजा वे, पडी तुम्ही गे राजा, पड पडी तुम्ही गे राजा वे, पडी तुम्ही गे राजा, नका करू सगा जावाजा वे, करू सगा जावाजा, नका करू सगा जावाजा वे, करू सगा जावाजा, ही गदर तरी माता बोले वे, धरतरी माता बोले, ये गदर तरी माता बोले वे, धरतरी माता बोले, आला मेघाजी पती माझा वे, मेघाजी पती माझा, आला मेघाजी पती माझा वे, मेघाजी पती माझा, पड पडी तुम्ही गे राजा वे, पडी तुम्ही गे राजा, पड पडी तुम्ही गे राजा वे, पडी तुम्ही गे राजा, सर्व्या समुख मांडी फळी वे, समुख मांडी फळी, सर्व्या समुख मांडी फळी वे, समुख मांडी फळी, या ग सीताच्या नानी मंदी वे, सीताच्या नानी मंदी, या ग सीताच्या नानी मंदी वे, सीताच्या नानी मंदी, रामचंदन लावी केळी वे, चंदन लावी केळी, रामचंदन लावी केळी वे, चंदन लावी केळी, पड पडी तुम्ही गे राजा वे, पडी तुम्ही गे राजा, पड पडी तुम्ही गे राजा वे, पडी तुम्ही गे राजा, इजा बाईन केला चाळा वे, बाईन केला चाळा, इजा बाईन केला चाळा वे, बाईन केला चाळा, मेघ कुंदान झाला काळा वे, कुंदान झाला काळा, मेघ कुंदान झाला काळा वे, कुंदान झाला काळा, अशा शिवाच्या वे, शिवा
अशा शिवाच्या शेतामध्ये व शिवाच्या शेतामध्ये बैल चरित तू काळा कोसा व चरी तू काळा कोसा बैल चरी तू काळा कोसा व चरी तू काळा कोसा महाग धान्याचा चढवलं कसा व धान्या चढवलं कसा माझ्या नेनंद्या बाळायाचा व नेनंद्या बाळायाचा माग धान्याचा धान्या चढवलं कसा व धान्या चढवलं कसा या ग शिवाच्या शेतामध्ये व शिवाच्या शेतामध्ये या ग शिवाच्या शेतामध्ये व शिवाच्या शेतामध्ये बैल चरी तू काळा बारा बैल चरी तू काळा बारा बैल चरी तू काळा गमारा बैल चरी तू काळा गमारा माझ्या नेनंत्या बाळा गयाचा माझ्या नेनंत्या बाळा गयाचा माग धन्याचा डौल गण्यारा माग धन्याचा डौल गण्यारा अशा ग शिवाच्या शेतामध्ये अशा ग शिवाच्या शेतामध्ये मसाग जिलाया दाळ गरुटी मसाग जिलाया दाळ गरुटी आता गण्यनंता माझा बाळ असा गण्यनंता माझा बाळ अन गल्लावणी आईला गाडाव येटी गल्लावणी आईला गाडाव येटी आसा ग शिवाच्या शेतामध्ये आशा ग शिवाच्या शेतामध्ये अन देव ग मसाजी नव गैरावाय देव ग मसाजी नव गैरावाय अन माझ्या गण्यानंत्या बाळावयालावाय माझ्या वण्यानंत्या बाळावयालावाय अन केला ग खंडीचा डाव गैरावाय केला ग खंडीचा डाव गैरावाय अशा शिवाच्या ग शेतामध्ये शिवाच्या ग शेतामध्ये अशा शिवाच्या शेताबाई मध्ये काय आंबडी ग तुझा थाट आंबडी ग तुझा थाट काय आंबडी वे तुझा बाई थाट तुरी बाईला ग शेंगा दाट बाईला ग शेंगा दाट तुरी बाईला वे शेंगा बाई दाट काय नाचण्यावा बोंड छान नाचण्यावा बोंड छान काय नाचण्यावा बोंड बाई छान राळू दादाची ग खाली मान दादाची ग खाली मान राळू दादाची वे खाली बाई मान साळी बाईची ग उभी पान बाईची ग उभी पान साळी बाईची वे उभी बाई पान काय आंबाडी ग तुझा थाट आंबाडी ग तुझा थाट काय आंबाडी वे तुझा बाई थाट
शाळू लाग लाग कडी पाट लाग लाग कडी पाट शाळू लागला वे कडी बाई पाट कुणी बी जाया लाग नाही वाट जाया लाग नाही वाट कुणी बी जायला वे नाही बाई वाट ही गवसाचा भरत तार तार अगया बाई औसाचा भरत तार औस करी ताराई नाही नवे अगया बाई करी ताराई नावे औस कर ताराई नाही नवे अगया बाई कर ताराई नावे याग साजाच्या डोरल्याचा वे अगया बाई साजाच्या डोरल्याचा गोंडा किशात माई नाही नवे अगया बाई किशात माई नावे गोंडा किशात माई नाही नवे अगया बाई किशात माई नावे यग पिकला सीताफळ पळवे अगया बाई पिकला सीताफळ हाय हिरवी त्याची काया काया वे अगया बाई हिरवी त्याची काया वे माझ्या वशा भरताराच्या राच्या वे अगया बाई आवश्या भरताराच्या वे त्याच्या पोटात हाय माया माया वे अगया बाई पोटात हाय माया वे डोंगराचा या विरुदेव राचा या विरुदेव डोंगराचा या विरुदेव राचा या विरुदेव तळ वंटिया कसाला वे वंटिया कसाला तळ वंटिया कसाला वे वंटिया कसाला याव गर्भिणी नारीच्या वे गर्भिणी नारीच्या याव गर्भिणी नारीच्या वे गर्भिणी नारीच्या तिच्या भाकला गुतईला वे भाकला गुतईला तिच्या भाकला गुतईला वे भाकला गुतईला माझ्या कारंड्या लाडीला वे कारंड्या लाडीला माझ्या कारंड्या लाडीला वे कारंड्या लाडीला चिचणी बना तडिया दिला वे बना तडिया दिला चिचणी बना तडिया दिला वे बना तडिया दिला साळू तरी निघाली निघाली वे सासऱ्याला निघाली निघाली वे तिचा तरी सासर सासर वे लांब फला सासर सासर वे माझ्या तर साळूला साळूला वे सांगू किती साळूला साळूला वे फिर तरी माघारी माघारी व भेट मला माघारी माघारी व साळू तर निघाली निघाली व सासऱ्याला निघाली निघाली व जाते तरी म्हणते म्हणत्या व झुलत्याला म्हणत्या म्हणत्या व अन शालू तर मागत्या मागत्या व भुरक्याला मागत्या मागत्या व साळू तर निघाली निघाली व सासऱ्याला निघाली निघाली व आया तरी बायानी बायानी व भरला वाडा बायानी बायानी व आया तर बायानी बायानी व
भरला वाडा वायानी वय बाप तारा मयाळू मयाळू झाला येडा मयाळू मयाळू वय असा तर लेकी चाव जलय मालेकी चावय जसा तरी गाजवी व राचाव गाजवी वय जसा तर गाजवी व राचाव गाजवी वय पाणी तर देऊन काही नका देऊन वय आता तरी येड्या तू माई बापा येड्या तू वय अन पाणी तर देऊन काही नका देऊन वय असा तरी लेकीचा व जलय लेकीचा वय जसा तरी बाबी लिचा पाला बाबी जसा तर बाबी लिचा पाला बाबी वय अन धनी तारा कोणाचा वय कोण झाला कोणाचा वय धनी तरी कुणाचा वय कोण झाला कुणाचा वय ह्या ग जोडव्या शेजारी अरे वय अगया बाई जोडव्या शेजारी वय माझी मासुळी मोरायाची वय अगया बाई मासुळी मोरायाची वय माझ्या चुड्याच्या शेजाराला अगया बाई चुड्याच्या शेजाराला चौकी बसली दिरायाची वय अगया बाई बसली दिरायाची वय माझ्या मासुळी शेजारी वय अगया बाई मासुळी शेजारी वय माझी रुदी तीन टसवय आया बाई रुदी तीन टसवय आता बहिणाई माझी बाई वय अगया बाई बहिणाई माझी बाई वय नंदा जावाता चढ दिसावय अगया बाई जावाता चढ दिसावय या ग मांडवीवाच्या दारी वय अगया बाई मांडवीवाच्या दारी वय नवरी कापती थारू वय अगया बाई कापती थारू वय मामा पाठीशिली मुदरा वय अगया बाई पाठीशिली मुदरा वय या ग मांडवीवाच्या दारी वय अगया बाई मांडवीवाच्या दारी वय नवरी उपर म्हणू नका वय अगया बाई उपर म्हणू नका वय आता नेनती साळू माझी वय अगया बाई नेनती साळू माझी वय पाणी दिली आली बनशी मका वय अगया बाई दिली आली बनशी मका वय माझ्या साळूची वजरा वय अगया बाई साळूची वजरा ग मांडवी वाच्या दारी या ग मांडवी वाच्या दारी वय बट बामन गेले काशी
बट बामन गेले काशीवय मामा मेढ्या बवल्यापशी मामा मेढ्या बवल्यापशी वय या ग मांडवी वाच्या दारी या ग मांडवी वाच्या दारी वय बट बामन गेले गावा बट बामन गेले गावावय आले मावळ लग्न लावा आले मावळ लग्न लावावय एवढ्या मांडवी वाच्या दारी एवढ्या मांडवी वाच्या दारी वय बवला बांधला चुन गती बवला बांधला चुन गती वय मामा मेढ्या आला राती मामा मेढ्या आला राती वय या ग मांडवी वाच्या दारी या ग मांडवी वाच्या दारी वय हळदी बाईच पिवळे पाणी हळदी बाईच पिवळे पाणी वय वर बापया नवऱ्यावानी वर बापया नवऱ्यावानी वय या ग मांडवी वाच्या दारी या ग मांडवी वाच्या दारी वय हळदी बाईच वाळवान हळदी बाईच वाळवान वय नवऱ्या रागूच खेळवान नवऱ्या रागूच खेळवान वय